संपादक सन्मान 2026 सन्मान्य जी24चे संपादक कमलेश सुतार सर यांना या ठिकाणी त्याचं जोरदार टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करूया. कमलेश सुतार सरांचं मी त्यांच्याबद्दल या ठिकाणी सांगू इच्छितो, शब्दांच्या धारेवर लोकशाहीचा स्वाभिमान जपणारा निर्भीड संपादक. अशा शब्द ज्यांचे वर्णन करता येईल अशा आपल्यासारख्या ध्येयनिष्ठ पत्रकाराचा गौरव करताना रायगड प्रेस क्लबला आज विशेष हर्ष आणि सार्थ अभिमान वाटत आहे. पत्रकारिता हे केवळ माहिती देण्याचे साधन नसून ते समाज परिवर्तनाचे एक प्रभावी शस्त्र आहे. हे आपण आपल्या सलग 25 वर्षाच्या प्रदीर्घ आणि तेजस्वी कार्यक्रमाने सिद्ध केले आहे. दूरदर्शन आकाशवाणीच्या मर्यादित चौकटीत सुरू झालेला आपला प्रवास जी24 तास त्या मुख्य संपादकापर्यंत शिखरापर्यंत पोहोचलेला आहे. टाइम्स नाऊ, इंडिया टुडे, आज तक आणि इंडिया टुडे ग्रुपच्या मुंबई तक यासारख्या राष्ट्रीय हा पुरस्कार देऊन त्यांना मी सन्मानित करतो. बंधू भगिनी मित्र आणि त्यांचे परिवार आणि मंचावर उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री माननीय श्री नितेशजी राणे, भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेतले गटनेते प्रवीणजी दरेकर, रायगड प्रेस क्लबचे सर्व पदाधिकारी, आमचे वरिष्ठ सहकारी मित्र आणि ज्यांना आम्ही मार्गदर्शक म्हणतो असे आमचे SM देशमुख सर, आमचे मित्रवर्य मिलिंद आष्टीकरजी, कार्यक्रमासाठी अथक प्रयत्न घेणारे आणि आमच्या संपर्कात असणाऱ्या कार्यक्रमासाठी मनोजजी खांबे, राजगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांतजी गोपाळे, मंचावर इतर सर्व मान्यवर आणि पत्रकार बंधूंनो, आज फार महत्त्वाचा दिवस आहे. मी फार वेळ घेणार नाही, ऑलरेडी भाषणं खूप लांबलेली आहेत. मला माहिती आहे पुढच्या मान्यवरांना जायचं आहे. पत्रकार म्हणून जरी आम्हाला फार बोलायची सवय असली तरी आजचा हा प्रसंग किंवा आताची वेळ ही फार बोलण्याची नाही. पण सगळ्यात पहिले रायगड प्रेस क्लबचे मनापासून आभार. एक फार मोठा सन्मान तुम्ही मला आज इथे दिलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही हा पुरस्कार दिलात त्यामुळे फार मोठं दडपण आहे. महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर देशात ज्यांच्या पत्रकारितेचा नेहमीच दबदबा राहिला असे विविध व्यासंगी पत्रकारच नाही तर ज्यांनी विविध अशी रूपं ज्यांची महाराष्ट्राला माहिती आहेत, लेखक, नाटककार, लोकप्रतिनिधी आणि सगळ्यात महत्त्वाचं पत्रकार संपादक म्हणून त्यांच्या ओजस्वी वक्तृत्वासाठी ओळखले जाणारे, महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये अग्रणी असणारे आणि आपल्या जाज्वल्य वक्तृत्वाने त्या काळी ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः आपल्या शब्दाच्या धारेने पेटवला असे आचार्य यात्रेंच्या नावाने हा पुरस्कार मिळतो. त्यामुळे खूप मोठं दडपण आहे. पुरस्कार हा कोणाच्या नावाने मिळतोय ह्याच्यावर खूप गोष्टी खरं तर असतात अवलंबून. इतरही पुरस्कार, आज मगाशी कोणीतरी उल्लेख केला की खरंच पुरस्कार खूप मोठ्या प्रमाणात झालेत, पण तो जर इतक्या महनीय व्यक्तीच्या नावाने असेल तर अशा पुरस्काराला आपण नाही म्हणणं. त्यामुळे हा माझ्यासाठी फार मोठा गौरव आहे की हा पुरस्कार दिला जातोय. दुसरं महत्त्वाचं, पुरस्कार कोणाच्या नावाने दिला जातोय त्याच्यासोबतच तितकंच महत्त्वाचं आहे की पुरस्कार कोण देत आहे. रायगड प्रेस क्लब कडनं हा पुरस्कार दिला जातोय. स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगडमध्ये आणि रायगडच्या नावाने हा रायगड प्रेस क्लबच्या नावाने हा पुरस्कार दिला जातोय. आणि जो प्रेस क्लब गेली 2 दशकाहून अधिक काळ फक्त पत्रकारांची भूमिका किंवा पत्रकारांसाठीच लढत नाही आहे तर महाराष्ट्रातल्या इतरही समस्यांसाठी, खरं तर असं म्हणतात की पत्रकारांनी फक्त भूमिका मांडावी, पत्रकारांनी कार्यकर्त्याच्या भूमिकेत जाऊ नये. आजकाल ते फार आपल्याला बघायला मिळतात की पत्रकार जास्त कार्यकर्ते म्हणून बघायला मिळतात. म्हणजे पूर्वी असं व्हायचं की पत्रकार म्हणून ओळख करून दिली की विचारायचे की कुठल्या पेपरला आहात किंवा कुठल्या चॅनलला आहात. आजकाल पहिले विचारतात की तुम्ही कुठल्या पक्षाचे पत्रकार आहात. त्यामुळे तो भाग जरी असा तरी पत्रकारांनी कार्यकर्ता होऊ नये, पण कार्यकर्ता राजकीय पक्षाचा होऊ नये. मग अशी काही मान्यवरांनी मतं म्हणताना सांगितले की आम्ही पत्रकारांच्या मदतीने मोठे झालो. पत्रकार मित्रांनो, फार मदत आपली राजकारण्यांना करायची असेल तर ती फार तर फार तुम्ही त्यांना विषय मांडण्यासाठी करा, त्यांना समाजकार्य करण्यासाठी करा. नाहीतर मग एका दिवशी अशाच मंचावरनं कोणीतरी तुम्हाला केलेल्या मदतीचा पाढा वाचून दाखवतं, हे काय फार बरोबर नाही. त्यामुळे तुम्हाला त्यांच्या मदती करताना त्यांना समाजकार्यासाठी मदत करा, त्यांना गाईड करा. पत्रकारांचं कामच आहे हे. तुम्ही नेहमी राज्यकर्त्यांना प्रश्न विचारले गेले पाहिजे आणि त्याच कामासाठी खरं तर आपण चौथा स्तंभ हे म्हणणं खूप सोपं असतं, पण तुम्हाला त्या चौथ्या स्तंभाची खरंच तितकी तुम्हाला किंमत दिली जाते का चौथा स्तंभ म्हणून, हेही कुठेतरी पत्रकारांनी वेळोवेळी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. शोधपत्रकारितेचा उल्लेख अनेकदा होता, पण शोधपत्रकारितेचे दाखले देतो, त्याच्या नावाने पुरस्कार देतो, पण शोधपत्रकारिता म्हणणं खूप सोपं आहे.
शोध पत्रकारिता करणं आणि त्याच्यानंतर त्याचे परिणाम भोगणं हे सुद्धा तुम्ही त्याच्या तयारीत असावं आणि मगच आपण पत्रकार म्हणावं. या अनेक गोष्टी आहेत, खरं तर बोलण्यासारखे विषय अनेक आहेत. SM सर इथे आज आहेत. त्यांनी जसं मगाशी मी उल्लेख करत होतो की हे आंदोलन पत्रकारांचं म्हणजे रायगडच्या भूमीतून त्यांनी अनेकदा अनेक आंदोलनं पत्रकारांसाठी तर केलीच, पण रायगड मुंबई गोवा महामार्गासाठी सुद्धा त्यांनी पत्रकारांना घेऊन रस्त्यावरती उतरले. कदाचित ही कार्यकर्ता किंवा ही ॲक्टिव्हिझम पत्रकारांकडून अपेक्षित त्यांनी त्याच्यात नेहमीच नेतृत्व केलं. म्हणजे आम्ही सुद्धा जेव्हा पत्रकार म्हणून फील्डवरती असू तेव्हा SM देशमुख सरांसोबत आम्ही अनेक आंदोलनांमध्ये सहभागी झालो. मला आठवतं आहे SM सर की दक्षिण मुंबईमध्ये कुठल्याही प्रकारचे मोर्चे काढणं अलाउड नाही आहे, पण एकमेव मोर्चा गेल्या काही 10-20 वर्षात निघाला असेल तर तो मंत्रालयावरून प्रेस क्लबपासून मंत्रालयापर्यंत गेलेला मोर्चा तो पत्रकारांचा होता. आणि म्हणजे तो मूक मोर्चा होता, त्यात कुठल्याही घोषणाबाजी नव्हती. म्हणजे ते जेडे पत्रकार त्यांच्या हत्येनंतर सगळे पत्रकार तेव्हा रस्त्यावरती उतरले होते आणि त्याच्यानंतर ज्या प्रकारचं आंदोलन उभं राहिलं, पत्रकारांना संरक्षणाचा कायदा महाराष्ट्रात झाला आणि महाराष्ट्र माझ्या मते एकमेव राज्य असेल जिथे अशा प्रकारचा कायदा आहे. आता त्या कायद्याची अंमलबजावणी देखील महाराष्ट्रात उत्तम प्रकारे होते सांगायला पाहिजे, पण तरीसुद्धा कायद्याची अंमलबजावणी होत असली तर तो कायद्याची अंमलबजावणी करायची वेळच येऊ नये, पत्रकारांवरती हल्लेच होऊ नये. मग अशी पुन्हा या मंचावरनंच कोणीतरी म्हणालं की पत्रकार जर खूपच जास्त बोलतील तर मग अशा प्रकारचे हल्ले होतील. पत्रकारांनी जास्त बोललंच पाहिजे, त्यांच्यावरती हल्ले होता कामा नये, त्यांची हल्ले करण्याची बिशाद होता कामा नये कोणाची. हे या मंचावरनं मला आज आवर्जून सांगायचं. त्यासाठीच त्या पत्रकार संघटना अनेक वर्ष काम करतात. पत्रकार फक्त समाजाची वाचा असतो, इथल्या दीन दुबळ्या दलित शोषित वंचित घटकांची वाचा असतो. शेवटच्या रांगेत बसलेल्या म्हणजे आजच्या कार्यक्रमाच्या नाही, समाजाच्या घटकाच्या शेवटच्या रांगेत बसलेल्या शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचण्याचा, त्याचा आवाज होण्याचं काम पत्रकारांनी करायचं असतं. वारंवार पत्रकारांनी त्या गोष्टीसाठीच झटलं पाहिजे. आपण हा आवाज बनतोय का हे बघणं गरजेचं आहे. राज्यकर्त्यांनी त्या कामी त्यांना खरं तर मदत केली पाहिजे. आज मंचावर 2 वरिष्ठ राजकीय नेते आहेत, तिथेची मंत्री आहेत आणि त्यांचे खरं तर तसे पत्रकारांशी सलोख्याचे संबंध आहेत. राज्य सरकारमध्ये जेव्हा जेव्हा पत्रकारांच्या काही मुद्दे येतात, पत्रकार मांडतात, तेव्हा त्या विषयांकडे लक्ष दिलं जातं. पण हे फक्त इथे थांबता कामा नये. पत्रकारितेला म्हणजे आज भारताचा जर जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारताचा जर क्रमांक बघितला तर तो फार भूषणावा नाही. तो वरती कसा येता येईल त्यासाठी पत्रकारांना निर्भीडपणे काम करता यावं, पत्रकारांना आपली भूमिका निर्भीडपणे मांडता यावी. त्यांना खरं तर योजना अनेक आहेत, पण त्या योजनांची पत्रकारांना गरजच पडू नये इतका पत्रकार निर्भीडतेने काम करावा, इतकी त्याची सामाजिक आणि त्याची व्यक्तिगत त्याचा उत्कर्ष व्हावा, यासाठी देखील सगळ्यांनी काम करणं गरजेचं आहे. फार आज लांबण लावणार नाही कारण कार्यक्रम ऑलरेडी बराच आपला वेळ घेतलेला आहे. या पुरस्कारासाठी रायगड प्रेस क्लबने माझ्या नावाचा विचार केला. त्यांना वाटलं की मी केलेल्या कामाची पावती द्यावी आणि त्याबद्दल मी शतशः ऋणी आहे. रायगडच्या भूमीमध्ये हा पुरस्कार मिळतोय, रायगड प्रेस क्लब सारख्या एका संस्थेकडून मिळतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आचार्य यात्रेंच्या नावाने हा पुरस्कार मिळतोय. मी कृतज्ञतापूर्वक या पुरस्काराचा स्वीकार करतो आणि आपल्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. संपादक सन्मान 2026 सन्मान्य जी दिवसाचे संपादक कमलेश सुतार सर यांना या ठिकाणी त्याचं जोरदार टाळ्यावरून आपण अभिनंदन करूया. कमलेश सुतार सरांचं मी त्यांच्याबद्दल या ठिकाणी सांगू इच्छितो. शब्दांच्या धारेवर लोकशाहीचा स्वाभिमान जपणारा निर्भीड संपादक, अशा शब्द ज्यांचे वर्णन करता येईल अशा आपल्यासारख्या ध्येयनिष्ठ पत्रकाराचा गौरव करताना रायगड प्रेस क्लबला आज विशेष हर्ष आणि सार्थ अभिमान वाटत आहे. पत्रकारिता हे केवळ माहिती यांचे साधन नसून ते समाज परिवर्तनाचे एक प्रभावी शस्त्र आहे. हे आपण आपल्या सलग 25 वर्षाच्या प्रदीर्घ आणि तेजस्वी कार्यक्रमाने सिद्ध केले आहे. दूरदर्शन आकाशवाणीच्या मर्यादित चौकटीत सुरू झालेला आपला प्रवास जी 24 तास त्या मुख्य संपादकापर्यंत शिखरापर्यंत पोहोचलेला आहे. टाइम्स नाऊ, इंडिया टुडे, आज तक आणि इंडिया टुडे ग्रुपच्या मुंबई तक यासारख्या राष्ट्रीय हा पुरस्कार देऊन त्यांना मी सन्मानित